लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या दारूपासून मुक्ती मिळावी यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। मात्र काही ठिकाणी या उलट परिस्थिती निर्माण झाल्यासारखी आहे। व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या रुग्णांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत आहे असा प्रकार वरोरा तालुक्यातील श्रीनगर सिटी बोर्डा येथील जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्रात उजेडात आली आहे। या केंद्राचे अध्यक्ष आणि इतर संचालकांवर गुन्हेही दाखल करावेत अशी मागणीही 15 मेला श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट अमोल बावणे यांनी केली। व्यसनमुक्ती केंद्रात वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन केलं जातं, मात्र या ठिकाणी रुग्णांना दारू, सिगरेट, गांजा, खर्रा आणि तंबाखू देण्याचं काम जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्रात होतंय। संस्था अध्यक्ष श्याम टोंगे हे स्वतः त्या व्यसनमुक्ती केंद्रात दारू घेऊन जातात। रुग्णांकडूनच मोठ्या प्रमाणात पैसेही आकारले जात आहेत। विशेष बाब म्हणजे रुग्णांना शिळं अन्न दिलं जातंय। या प्रकारावर आळा घालत व्यसनमुक्ती केंद्राची चौकशी व्हावी यासाठी जन आक्रोश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल बावणे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। अध्यक्ष व संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करावी अशी मागणी जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल बावणे आणि त्या व्यसनमुक्ती केंद्रातील पीडित रुग्णांनी केली आहे। माझं नाव लक्ष्मी शंकरराव ताटे आहे। व्यसनमुक्तीसाठी टाकले आहे आणि पण ते त्यांना काही त्याच्यावर प्रभाव पडला नाहीये। प्रभाव पडला नाहीये ना, आणि त्यांनी आमच्याकडून 1 लाख रुपया असा वसूल केलेला आहे। पण त्यात मग आणि त्याला संकलाने मारणे, झोडणे आणि असं त्याच्यावर प्रभाव टाकणे असे हे त्यांनी केलेले आहे। तिथे आम्ही त्यांना मुलाला सोडवलं नाही, ते उठून परत आले आहे। उठून परत आला आहे मुलगा, व्यसनमुक्तीतून उठून परत आलेला आहे। आज तुम्ही जे पत्रकार परिषद वडोदरा येथील जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत त्या अध्यक्षाकडून संचालक मंडळाकडून त्या पेशंटची आर्थिक लूटमार होत आहे। पेशंटसोबत गैरव्यवहार होत आहे। त्यांना अक्षरशः मारझोड करतात। त्यांना कोणताही वैद्यकीय उपचार न करता त्यांच्याकडून अवाढव्य पैसे उघडतात। त्यांना स्वतः गांजा, दारू, सिगारेट, बिगडी स्वतः अध्यक्ष पुरवतात आणि हे असून सुद्धा अध्यक्ष स्वतः व्यसनाधीन होऊन त्या ठिकाणी सेंटर जातात आणि मागील 2 ते 3 महिन्यापासून पेशंटला एका बंद घरामध्ये कोंडून ठेवल्या जातात। त्यांच्या नातेवाईकांसोबत त्यांचं बोलणं चालणं करून देत नाहीत। हा संपूर्ण प्रकार जेव्हा पेशंटला माहीत झाला तेव्हा अक्षरशः त्यांच्याकडून सुटका करण्यासाठी सगळे पेशंट पळून आलेत आणि पेशंट पळून आल्यानंतर त्यांनी स्वतः वैयक्तिक वडोदरा पोलीस स्टेशन ठिकाणी तक्रार दाखल केली आहे। आमच्या या जन आक्रोश सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे की या जीवनज्योत संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी आणि जिल्ह्यातील अशा बोगस व्यसनमुक्ती केंद्र जे असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करून यांच्यावर योग्य कठोर कारवाई करावी।